5 hours later. तो चलिए शुरू करते हैं। जय हिंद, जय महाराष्ट्र. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना माझा मनापासून सप्रेम नमस्कार. तर कशा आहात सर्व? मी अमन सुनील दयावर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आता भाई आपला सगळा गणपती दौरा चालू आहे, म्हणजे गणपती बाप्पाचे जे शो आहेत आगमनचे वगैरे तो सगळं चालू झालं आहे. आणि त्यामध्येच आता हा एक वेगळा ब्लॉग टाकतोय, कारण आता ना नवरात्रीची रिहर्सल आहे आणि तुम्हाला लवकरच काहीतरी चांगली बातमी ऐकायला मिळेल आपल्याबद्दल, की काहीतरी आहे नवीन ते लवकरच तुम्हाला ऐकायला मिळेल. बट आज आम्ही आलो आहे अहमदाबादमध्ये आणि आजपासून पुढचे 4 दिवस आम्ही अहमदाबादमध्येच असणार आहे. आणि तुम्ही सकाळपासून ब्लॉग बघताय की आपल्या एरियापासून चालू केलं ट्रेनमध्ये वगैरे. मी काय शूट वगैरे जास्त घेतलं नाही, फक्त दाखवलं ट्रॅव्हल. आणि आता पोचलो आम्ही 1 वाजता हॉटेलला आणि आत्ता 2:30 वाजतात. आता फ्रेश व्यूश होऊन आहे ना आम्ही लोक निघालो आहे. आणि आता आम्ही कलोल या ठिकाणी आहे आणि आम्ही लोक आहे ना अहमदाबाद कलोल या ठिकाणी आहे. आणि आम्ही 2 जणच आहे. हा शहबाज आहे आपला ढोल ट्रेजर बँडमधला आणि तो आणि मी, आम्ही 2 जणच आपल्या ढोल ट्रेजर टीममधनं आम्ही 2 जण तिकडे या टीमसोबत आहे. कीर्तन ब्रह्मट म्हणून आपले एक सिंगर आहेत त्यांच्यासोबत. तर आत्ता सीन असा आहे की आता आम्ही हॉटेलला आलो आणि इकडनं आता आपल्याला अहमदाबादला रिहर्सलला जायचं आहे. तर हे बघा स्टिक वगैरे घेतलेत, खिशात टाकलेत आणि आता निघायचं आहे. बाकी आजचा आणि एकच ब्लॉग असणार आहे, असं काय नाही 4 दिवस थांबणार तर 4 ब्लॉग बनवणार नाही, कारण रिहर्सल आहे. रिहर्सल काय तुम्हाला माहिती, थोडंफार रिहर्सल करतो तेवढीच आहे. बाकी याच्यानंतर परत आता इकडनं गेल्या मुंबईला लगेच आगमनचा शो आहे चेंबूरच्या चिंतामणीचा, तर तो शो लगेच वाजवायचा आपल्याला इकडनं गेल्या. तर आता हा ब्लॉग जो आहे तो छोटा मोठा बघून घ्या आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला निघा आपण. ते लोक खाली आलेत, थांबलेत. चलो बाय. चलो आलो क्या लो चलो चल. हे तेरे को मराठी आते की नाही? केवढं येतं? थोडं येतं. हा, वन साईड. चल बाकी याच्यात ना भाई मजा आहे ना रे. आणि इवे चावीच आहे ही बघ. आणि तुम्हाला काहीतरी भाई नवीन ऐकायला, म्हणजे एक चांगली बातमी ऐकायला भेटणार आहे लवकरच. पण ती जोपर्यंत सक्सेस होणार नाही तोपर्यंत मी सांगणार नाही, बट लवकरच. Yes. भाई आमचं जेवण आत्ता आलंय 3 वाजता, म्हणजे आम्ही काय खाल्लं नव्हतं सकाळपासून आल्यापासून. आता जेवतोय आणि येतो आवाज ऐकून, आतमधून आवाज येतोय. आणि ॲक्च्युली ना इथं मी एकटाच मराठी आहे, बाकी सगळे गुजराती आहेत. सगळे गुजरातीत बोलतात. मी एकटा ऐकत बसतो. मी अकेला सुंदर येतो, बाकी सगळे गुजरातीत बोलतात. आपण एकटा, आपण वन मॅन शो मराठी भाई.
पण समजतं आपल्याला, बोलतात ते समजतं. मला थोडं थोडं आवडस है ना, मला थोडं थोडं आवडायचे. अरे खाडो पूर्व हालो जम्मू 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 मला घागरा चोली जोईचे या जेवायला जेव्या. आणि मला नाही वाटत काय शूट घ्यायला भेटेल, कारण आता अगोदर सारखं नाही, कारण मी एकटाच आहे शूट करायला, सगळे वाजवणार आहेत, कोण एक्स्ट्रा नाही भाई. तर मी मोबाईल बाजूला ठेवून शूट करेन. जे काय भेटेल, जे काय बघायला भेटेल ते थोडंसं गोड मानून घ्या. बाकी आपण बघू आता पुढे जेवायला या. दाल खिचडी मागवले भाई, जेवतो आणि भेटतो भाई. जी तमिलनाडु की तरह કરીએ છીએ પણ તને કરાવું છું. અત્યારે ના વગાડતો. Two, 1, 2, 1, 2, 3, go. मिलते भाऊ. भाई 8 वाजता फ्री झाला मी, 8 वाजता. आणि सकाळपासून झोप नाही ऍक्च्युली, कालपासून. The next day.
6 more days later. The next morning. भाई तर आहे ना, तुम्ही ब्लॉग हा अहमदाबादचा बघताय तोच ब्लॉग आहे. आणि आम्ही काल रात्री हॉटेलला पोचलो आणि त्यानंतर मी शूट करायला विसरूनच गेलो. मोबाईल ठेवला, जे झोपलो पडलो. त्यानंतर शूटच नाही केलं. त्यानंतर 2-3 दिवस रिहर्सल झाली. त्यानंतर मी बोलो नंतर व्यवस्थित शूट करेल. पण आता ॲक्च्युली ना आम्ही लोक आज आमचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे आमची 5 दिवस टोटल रिहर्सल होती. हे बघा इथं बॅगा वगैरे घेऊन आला आम्ही डायरेक्ट पूर्ण. आणि तिकडनं जसं निघालो ना तर मी बोललो आता उद्या करेल शूट, परवा करेल शूट, तेरवा करेल शूट. पण ते 3 दिवस असेच निघून गेले, आळशीगिरी केली आणि शूट केलंच नाही. आणि आत्ता पण हॉटेलवरनं आम्ही निघालो. इथं हे कीर्तन भाईचं घर आहे, जे आमचे मेन ऑर्गनायझर आहेत. त्यांचं घर आहे, जे मेन सिंगर आहेत ना कीर्तन भाई त्यांचं. आणि आत्ता आम्ही लोक इकडनं पण रिहर्सलला चाललो आहे. तर तिथे लास्ट शॉट आहेत रिहर्सलचे, ते बघा थोडेफार. आणि आपण इकडनंच आज निघणार आहे घरी जायला. आणि आजची रात्रीची 10:30ची ट्रेन आहे, 10:30 पावणे 11ची. आणि मग उद्या लगेच आपला चेंबूरमध्ये शो आहे. तर इथं ही रिहर्सल होती, ती नवरात्रीची रिहर्सल होती. म्हणजे आपण नवरात्रीची रिहर्सल करतो ना. आणि तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मी सुरतमध्ये नाही आहे नवरात्रीमध्ये. म्हणजे जी आपली पूर्ण टीम असते, साजिद भाई, अहमद भाई त्यांच्याबरोबर, आणि बाकीची सगळी आपली टीम, भाई, बटाट्या झाला, मयू झाली, आपण सगळे सोबत असतो. तर त्यांच्यासोबत मी यावर्षी नाही आहे. तर मला एकट्याला आणि हा शहबाज आम्हा दोघांना टाकला आहे वेगळीकडे. तर मग तसं आम्ही दोघंजणं नवरात्री. तर मी तुम्हाला जेव्हा टाईम येईल व्यवस्थित सांगू शकतो तेव्हा मी तुम्हाला अनाऊन्स करेल की माझी नवरात्री कुठे. तर ते एकदम रावसच असेल. तुम्हाला ऐकायला पण बरं वाटेल आणि मला सांगायला पण खूप आनंद होईल तुम्हाला. तर ते एक वेळ आल्यावरती मी तुम्हाला सांगेल. तर आत्ताचा सीन असा आहे की आत्ता बघा गाडी त्यांनी काढली बाहेर. हे बघा ही गाडी काढून आम्ही इकडनं 40 मिनिट्सची लोकेशन आहे, त्या लोकेशनला जाऊन रिहर्सल करणार. रिहर्सल 7 वाजता संपणार. 7 वाजता तिकडनं आम्ही लोक डायरेक्ट स्टेशनला जायला निघणार अहमदाबादला. आणि तिकडनं आपली ट्रेन आहे. तर आपण ब्लॉग स्टेशनला बसून संपवा बाकीचा. तर असा आजचा आपला इकडचा अहमदाबादचा ब्लॉग झाला. म्हणजे करणार तर नव्हतं शूट, पण मी बोलत जाऊ दे, आलो आहे रिहर्सलसाठी, 5 दिवस आलो आहे तर काहीतरी शूट केलं पाहिजे. आणि गणपती सीझन चालू आहे आता. हा पूर्ण आगमन वगैरे मुंबईला पूर्ण आगमनचा धुमाकूळ चालू आहे. आत्ता या लास्ट संडेला झालं. त्यानंतर आत्ता उद्या एक आहे. आणि त्यानंतर परत अजून बॉक्सर रूल. त्यानंतर अजून बॉक्सर रूलला आपण येतो आहे उल्हासनगरला. बॉक्सर रूलचा राजा, उल्हासनगरचा राजा. आणि त्यानंतर सुरतला आहे. 20 तारखेला सुरतला आहे. त्यानंतर 22 तारखेला मालाडला आहे. 23 तारखेला जोगेश्वरीला आहे. 24 तारखेला कांजूरमार्गला आहे. 25 तारखेला मस्जिद बंदरचा मोरया. 26 तारखेला अंधेरीला आहे. असे लोकेशन आहेत आपले. आणि असे शो आहेत गणपतीच्या आगमनचे. तर ते सर्व होणार आहेत. आणि आता निघूया, हे लोक येतील, निघूया. थोडी आजची पण, आणि तुम्ही ह्याच्या अगोदर पण थोडे शॉर्ट बघितले रिहर्सलचे. ते ॲक्च्युली दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथ्या दिवसाचे होते. आणि आज परत एकदा बघाल. आणि हा आमचा आहे रुशांग भाई, हा आमचा सिंगर बाय. हाय, हा नमस्कार, मराठीमध्ये बोला, नमस्कार. आणि बाकी कीर्तन भाई वगैरे आतमध्ये. चला भाई, आता निघूया डायरेक्ट. असा ह्याला ब्लॉग बोला भाई. 3 दिवसानंतर शूट करतोय परत 5व्या दिवशी. आणि तरी तुम्ही ब्लॉग अजून बघताय. 5 दिवस झाले मी ब्लॉग शूट करतोय. हा वा, थंड पाणी, थंड आहे काय पाणी, थंड आहे काय. आणि हा हमारा काका छे, टिकू काका. नमस्कार बोला. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा, जय गुजरात. जय गुजरात. आता काय निघूया. आता निघूया. हा चला भाई, याला लावतो बा मराठी बोला सगळ्यांना यावेळी पूर्ण टूरमध्ये.
भाई अर्धा तासात ट्रेन सुटणार आहे आणि आता स्टेशनला आलेलो. येताना आम्ही आलेलो वंदे भारतमध्ये आणि जाताना चाललो आहे नॉर्मल ट्रेनने, कारण आम्हाला ट्रेन अवेलेबलच नव्हती. जी भेटली त्या ट्रेनने चाललो आहे, कारण आपल्याला उद्या पोहोचायचं आहे शोला. तर जी ट्रेन भेटली त्या ट्रेनने आम्ही लोक चाललो. आता प्रवास सुरू होईल. अजून 1 तास आहे. आताशी 10 वाजता अर्धा 1 तास अजून ट्रेन सुटायला. तर मग बोलू पुढे. 6 hours later. भाई मी सकाळी बुक केले रॅपिडो, आणि रॅपिडो बुक केले तर रॅपिडोवरती पोरगे आले भाई घ्यायला. एवढ्या रॅपिडोची सर्विस कडक व्हायला लागली भाई. ओ अरे रॅपिडो, हो रॅपिडो सर्टिफिकेट पण द्यायला लागले रॅपिडोवाले. हो मग सर्टिफिकेटची आम्ही बसत नाही ना गाडीवर. हा बघ आज आवाज. हा मला ओळखते ना, होता ना गेल्या वर्षी. येस येस. बघा भाई 6 साडेसहा वाजता घ्यायला येते आपली पोरगी वन साईड. येस. आणि आता वाजतात आहेत 6:30 आणि आता घरी चाललोय. आणि तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं त्या काल पण सांगितलं, परवा पण सांगितलं, त्या दिवशी पण सांगितलं, 4 दिवसा अगोदर पण सांगितलं की आपला शो आहे मुंबईमध्ये आल्यानंतर. तर आपला चेंबूरचा चिंतामणीचा शो आहे. म्हणजे तुम्ही हा ब्लॉग पाहताय तो सर्व मी मुंबईला आल्यानंतर वगैरे, शो वाजून झाल्यानंतर वगैरे पाहताय. म्हणजे 5 दिवसानंतर मी टाकलाय हा ब्लॉग. म्हणजे मी टाकून सगळं झालं, मी मुंबईला आल्यानंतर वगैरे तुम्ही हा ब्लॉग पाहताय. म्हणजे इनकेस सांगतो की मी अहमदाबादला जाऊन आलो, रिटर्न आलो, शो वाजवला आणि त्यानंतर मी हा ब्लॉग टाकला. आणि तेव्हा तुम्ही बघताय म्हणजे सर्व झाल्यानंतर, कारण बिझी शेड्यूल आहे. तर असा झाला आपला अहमदाबादचा दौरा, 5 दिवसाचा रिहर्सलचा. आणि रिहर्सल होती नवरात्रीची. मी यावर्षी नवरात्रीला दुसरीकडे, तुम्हाला ते मी वेळ आल्यावरती सांगेनच लवकर. तर असा होता आपला ब्लॉग. तर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी जातो घरी आणि जरा आराम करतो आणि हा ब्लॉग आता इथंच एंड करतो, असं जाहीर करतो. आणि तुम्हाला भेटतो आपल्या पुढच्या जाबोगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच आपले ब्लॉग पाहत राहणे, असंच माझ्यावरती आणि आपल्या ब्लॉगवरती खूप सारं प्रेम करू. सो फायनली टाटा बाय बाय, खतम. खतम. बाय बाय, टाटा, गुड बाय.